जरांगे मला म्हणाले, मी फुंकलो असतो तर उदयनराजे पडले असते. शिवरायांची शपथ घेऊन सांगतो. जरांगे मला असं म्हणाल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलंय. तर राजेंद्र राऊत बोलले, ती सगळी फडणवीसांची भाषा असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या असं आव्हान राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे यांना केलं. तर ओबीसीमधून आरक्षण देणार असं फडणवीस, शिंदे, अजित पवारांकडून लिहून आणा असं म्हणत मनोज जरांगे यांनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलंय. दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी हे राजे पडले असते. मी फुकलो असतो तरी हे राजे पडले असते. मी राजे आहेत म्हणून सोडून दिलं असं हात केला. मला पण माझ्या सणसिद्धीच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100 फुकलेली लिहू राहील. परिणामाची चिंता मी नाही करत. माझा ध्येय आणि उद्देश गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं, तो एकतर्फी एका बाजूने आणि एक जीवाने. मी त्यांच्यासोबत आहे. गोरगरीब मराठे माझ्यासोबत आहे. त्यामुळं मराठ्यांपुढे हे असे लोक चिल्लर आहेत. असे किती काही किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही. ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची, सगळीची सगळी. या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिलंय लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणि आणखीन कोण, एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो. अजितदादा कशी लिहून देत नाहीत ती माझी जबाबदारी. आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं, सगळे पत्रकार, मराठा समाज बांधव तुम्ही आहेत, राजकीय संन्यास राजाभाऊचा जाहीर चॅलेंज स्वीकारलं मी तुझं. चॅलेंज स्वीकारलं तुझं मी. तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं, आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत. शिंदे साहेबांकडून घ्यायचं, अजितदादा कोण घ्यायचं, ते कागद घ्यायचा माझ्याकडे आणायचा. मी कागद मराठ्यांच्या हातात देतो. तुझे जे नावं घेतो महाविकास आघाडीचे, त्यांच्याकडून मराठी लिहून आणते, नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते.